गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. बरेच दिवसांनी भेट होते आपले, बरेच दिवसांनी. 1-2 वीक झाले असतील ना? 2 वीक झाले. आणि तूच बोल. आज कुणाल ब्लँक आहे आणि आजचं कॉन्टेंट बनवायचं असं मोठं आहे की आज आहे आमची थर्ड लव्ह अॅनिव्हर्सरी. आणि आजपासून 3 वर्ष अगोदर आम्ही फर्स्ट मीटअप झाला होता आमचं, म्हणजे फर्स्ट भेटलो होतो आम्ही. बोलायला तर आधीपासून स्टार्ट केलं होतं, बट मीटअप आमचा आजच्या दिवशी झाला होता. असं विचार केला चला आज त्याच निमित्ताने ब्लॉग करूया. आणि हा अजून एक गोष्ट आताच क्लिअर करतोय, प्रेग्नन्सीच्या अगोदरचा हा लास्ट ब्लॉग असणार आहे आमचा. कारण त्याच्यानंतर जर तुम्ही ब्लॉग बघाल आमचे ते डिरेक्टली प्रेग्नन्सीचे असणार आहेत. बेबी सोबतचा किंवा हॉस्पिटलचा असेल, जो काही असेल तो. आणि हा आमचा लास्ट ब्लॉग आहे विथ बम्प ऑल्सो. बेबी बम्प हा लास्टचा बघायला मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा हा असायचा पूर्ण फ्लॅट असेल आणि बेबी तेव्हा असेल आपल्यासोबत. आणि मी माझ्या प्रॉपर फिगर मध्ये एवढ्या लवकर नाही, पहिला अजून 3-4 महिने जाणार आहे. डॉक्टर बोलले की प्रॉपर तुला परत रिकव्हरीसाठी. आणि आम्ही लिटरली आता खूप जास्त आतुरतेने वाट एक्साइटेड बघतोय. आणि ऍक्च्युली म्हणजे आम्ही आता लेबर पेनची सुद्धा वाट बघतोय की कधी लेबर पेन स्टार्ट होणार आणि कधी आम्ही हॉस्पिटलला रश होऊ. आणि एक गोष्ट खूप चांगली झाली माहितीये, माझी प्रेग्नन्सी एवढी स्मूथ आणि एवढी छान गेली. म्हणजे माझ्या बेबीनी आय होप की तो बाहेर आल्यावर पण मला म्हणजे मला ट्रबल नाही करणार कसल्या गोष्टी. पण त्यांनी इव्हन टमी मध्ये असताना पण मला त्यांनी बिलकुल त्रास नाही दिला. स्टार्टिंगचे 4.5 months त्यांनी मला त्रास दिलं. पण त्याच्यानंतर पहिलं स्टार्टिंगला व्हायची, पण त्याच्यानंतर एवढं स्मूथ गेलं की असं वाटायचंच नाही की प्रेग्नेंट आहे. कारण का उठणं बसणं कुठे फिरायला जाणार, बिंदास काम करणं. लोक सगळे म्हणजे फॅमिलीवाले बोलायचे हिला की बाबा तू कशी एवढी स्ट्रॉंग आहेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं कुठे बाहेर जायचं नसतं, कुठे फिरायचं नसतं. सगळे बोलतात बट ठीक आहे. बट ही स्वतःचाच हिचा कॉन्फिडन्स एवढा चांगला आहे की तू स्ट्रॉंग आहेस. त्याच्यामुळे तिने विचार केला की चल बाबा आपण जाऊया. घरात बसायलाच मागायची नाही. आणि आता सुद्धा इव्हन ती मागत नाहीये घरात बसायला. आता डिलिव्हरी डेट जवळच आली, याला फोर्स केलं की म्हटलं मला घरात बसायचं नाहीये, चल म्हटलं आपण कुठेतरी जाऊया. सो आम्ही विचार केला आपण कुठे जाऊया. जाऊन जाणार कुठे. आज आम्ही नेक्ससला चाललोय. बरेच दिवसापासून तिची इच्छा आहे की तिला नेक्ससला जायचंय. म्हणून बोलत चल ठीक आहे, लास्ट टाइम तू नेक्सस पण बघून ये. आमच्या म्हणजे ॲज अ कपल म्हणून आपण जाऊया. कारण नेक्स्ट टाइम आम्ही जर गेलो तर आम्हाला बेबीला कॅरी करावं लागणार. आणि 2 months आता मी कुठेच बाहेर नाही पडणार आहे. जर पडले तर डायरेक्ट 2 months नंतर बेबीला घेऊनच पडणार आहे. लास्ट 2 वीक्स झाले ते तर झालंच. आणि लास्ट 2 वीक्स झाले की लास्ट 2 वीक्स मध्ये आम्हाला स्वतःसाठी काही टाइमच नाही मिळालं की कंटेंट काहीतरी बनवू किंवा कुठे जाऊ. कारण का कुठे जाऊ तरी तोच विचार असायचा, कुठे आपण बाहेर गेलो आणि परत तुला लेबर पेन स्टार्ट झाला तर कुठे धावधाव करायची. हॉस्पिटलची फाईल घेऊनच जातो. म्हणजे थोडंसं जरी लांब जायचं असेल ना तर हॉस्पिटलची फाईल गाडीतच ठेवून देतो की बाबा कधी काय झालं तर लगेच रेडी होऊन. बाकी सगळे आम्ही प्रिपरेशन करून ठेवले आहेत. जास्त काय आम्हाला धावाधाव करायची नाहीये. आई पप्पा सुद्धा येतील लवकरच, हिचे मम्मी पप्पा सुद्धा येतीलच लवकरच. आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही धावाधाव करायची नाहीये. आणि आम्ही कसं आता फुल्ली प्रिपेअर्ड आहोत, बिकॉज बेबी पण फुल्ली प्रिपेअर्ड आहे, आम्ही पण फुल्ली प्रिपेअर्ड आहोत. बेबीनी जे हवंय ते बेबीनी सगळं इनटेक केलंय, म्हणजे काही नाही ते. आणि सगळ्यात जास्त बेबीनी हायजीन, म्हणजे एवढा हायजीन त्यांनी फॉलो म्हणजे मला करायला लावलंय. मी ऍक्च्युली आम्ही दोघं खूप फूडी आहोत, पण त्यांनी एवढं मला हायजीन फॉलो करायला लावलं. ओनली व्हेजिटेबल्स आणि फक्त मटन तर मी खात पण नाही. आणि तसंही त्यांनी म्हणजे जे रेनी सीझन्सचे व्हेजिटेबल्स असतात, विंटर सीझन्सचे असतात, समर सीझन्सचे असतात, फ्रुट्स बोला, व्हेजिटेबल्स बोला, त्यांनी सगळं खाल्लंय. म्हणजे वर्षाच्या 12 महिने जे भाज्या येतात ना, सगळं भाज्यांच्या भाज्या बोलतात आपल्यामध्ये. तुम्हाला माहिती असेल की नाही नक्की माहिती नाही. जंगलातल्या भाज्या असं जे पावसाळ्यात येतात त्या सुद्धा खाल्ल्यात.
आणि पावसाळ्याचे आमच्या गावा ठिकाणी असं बोलतो वल्गनीचे मासे असतात, त्याला काय बोलतात पहिले नाही ते मासे मी नाही खाल्ले. आणले होते, एक दोन फ्राय खाल्ले असतील, पण आणले होते ते पण मासे पण खाल्ले. हो, आणि म्हणजे जे बेबीला जे नीड असतं, कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, विटामिन्स, मी सगळ्या गोष्टी थ्रू फ्रुट्स, थ्रू व्हेजिटेबल्स, थ्रू फिश, बिकॉज मटन आणि चिकन मी खूप म्हणजे मी नाहीच्या बरोबर, मटन तर नाहीच नाही, बट चिकन तर मी खूपच अवॉइड करते. प्रेग्नन्सी ब्लॉग मी करणार आहे माझे पूर्ण 9 मंथ झाल्यावर, त्याच्यात मी तुम्हाला सांगेन. पण जस्ट एक हिंट की माझ्या बेबीनी मला काही म्हणजे काही त्रास दिलेला नाहीये. आय होप की बाहेर आल्यानंतर सुद्धा त्रास नाही. आय होप की तो बाहेर आल्यावर पण सेम असंच म्हणजे असेल की जे भेटेल ते काय. नाही तसं असेल, आपल्यावर डिपेंड असतं ना काही गोष्टी. हो, आणि म्हणजे त्याच्यानंतर हे तर झालं इनटेक करायची गोष्ट. सेकंडरी पार्ट असं आहे की माझी प्रेग्नन्सी एवढी स्मूथ गेली आणि एवढे फास्ट मंथ्स गेले, ज्याच्यामध्ये फेस्टिवल झाले, गणपती आली, नवरात्री आली, आणि बेबी म्हणजे बेबी एवढा डायव्होशनल, एवढा डिवोट म्हणजे आहे त्याच्यामध्ये की मी जे काही म्हणजे करते देवाचं त्याच्यामध्ये एवढा छान रिस्पॉन्स देतो ना बेबी. एक गोष्ट माझी प्रेग्नन्सी मला खूप छान आवडली की म्हणजे जे मंथ्स आले ना, एप्रिल टू डिसेंबर, त्याच्यामध्ये सगळं फेस्टिवल हां, आणि त्याच्यामध्ये खूप छान वाटलं मला, आणि ते बेबीला पण ते रिच आउट होतं यु नो, आणि ते मला खूप जास्त आवडलं. सो बेबी बाहेर आल्यावर पण तो पण असाच असणार आहे, असं देवाचं करणार. हा जो मंत्र आहे ना तो बेबीला एवढा आवडतो, बिकॉज जेव्हापासून तो मूवी आलाय ना तेव्हापासून म्हणजे तो मी ऐकते, आणि त्याच्यावर त्याचा एवढा छान रिस्पॉन्स असतो. आणि खरंच आपण बोलतो की बेबीला नाही समजत किंवा त्यांना नाही म्हणजे जे काही ते स्पर्श होत, पण बेबीला खूप काय स्पर्श होतो. बेबीला त्याचा सगळ्यात पहिला पप्पाचा आवाज आणि हात खूप जास्त स्पर्श होतो. आणि सेकंडली असं की देवाचं जे आपण करतो ना प्रेग्नन्सीमध्ये, ते खरंच त्यांच्यापर्यंत रिच आउट होतं, ॲक्च्युली होतं. कारण मी हे स्वतः जवळून अनुभव घेतलाय. सो जास्त टाइम घेत नाही, ब्लॉग खूप लेंदी होणार. आम्ही आता डिरेक्टली जाऊ तेव्हा ब्लॉग स्टार्ट करू. आणि आपण कुठे जातोय? नेक्ससला जातोय. सो नक्कीच तुम्ही हा ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. नेक्ससला काही जर बेबीसाठी आवडलं किंवा माझ्या, पण असं सगळेजण बोलतात की बेबीसाठी शॉपिंग आधीपासून करायची नसते, आणि केली तरी पण ती गोष्ट घरात आणायची नसते. घरात आणायची. आता आम्ही केली आहे की नाही केली आहे तुम्हाला नक्कीच लवकरच कळेल की आम्ही शॉपिंग केली आहे की नाही केली आहे. मम्माची शॉपिंग केली आहे, थोडा सस्पेन्स आहे. मम्माची फुल शॉपिंग केली आहे, मम्माचं सगळं रेडी आहे, एकदम बॅग वगैरे सगळं रेडी आहे. म्हणजे लगेच काय झालं की उचलायचं, फोन आला म्हणजे कळ आली की लगेच फोन करायचा असला की आम्ही येतोय, बॅग डायरेक्ट गाडी टाकून हॉस्पिटलला. बेबीचे एवढे प्रिपरेशन्स नाही केले, एवढे म्हणजे नाही, थोडेफार ऑलमोस्ट नाहीच केलेत, पण जे आहे ते नाही. असं बोलतात की 12 दिवस जुने कपडे घालायचे असतात. सो जुने कपड्यांची तयारी केली. सो स्टे ट्यून, ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. आज आहे फ्रायडे असल्यामुळे आज स्पेशल आम्ही बनवला आहे बोंबीलचा रस्सा आहे, आणि भाजी केली आहे कसली हर्षाली? जवळ टाकून मुळा. आणि आमचा मार्गशीर्ष या वर्षी नाहीये, बिकॉज एक मार्गशीर्ष, पहिला मार्गशीर्ष भेटला असता, पण सेकंड, थर्ड, फोर्थ ह्याच्यामध्ये आम्हाला सुयर येणार हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली. मी पण नाही केलं, माझ्या मम्मीने पण नाही केलं. 1 वर्ष देवाला माफी मागितली. 1 वर्ष देवीनीच दिलंय ना, म्हणून देवी समजून घे. डायरेक्ट आम्ही पुढच्या वर्षी करू, तोपर्यंत बेबी पण 1 इयरचा असेल, मग काय टेन्शन नसेल अजिबात. आणि या वर्षी आम्ही मार्गशीर्ष नाही केलं. खूप मिस करते मी ती गोष्ट. गुरुवारी सगळं व्यवस्थित मी आणि कुणाला मिळून करायचो ना, पूजा पाठ संध्याकाळी, आणि खूप पॉझिटिव्हिटी असायची घरामध्ये. वेगळाच फिलिंग असतं ना मार्गशीर्ष मध्ये, पण या वर्षी मिस करतोय. आम्ही नॉनव्हेज पण नाही खायचो. ते तर आहे. यावेळेस खातोय बिकॉज सुवेर असंही लागणार आहे. पाळायचं तर आहे नाही, सो काही युजच नाही. सो चला लगेच लंच करून आपण निघूया. थोडा संध्याकाळी निघूया, म्हणजे 4:30-5 वाजता ऊन कमी होईल ना तेव्हा. चालेल. संध्याकाळचे 6:45 वाजलेत, आणि चेहऱ्यावरून तुम्हाला समजेलच की मी किती झोपून उठलोय, म्हणजे किती झोपलोय आज. कारण का काल रात्रभर झोपायला नाही भेटला, काम चालू होतं त्याच्यामुळे. आणि आम्ही फायनली आता संध्याकाळची 6:30 पावणे 7 वाजता रेडी झालो आहे जायला नेक्ससला. जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं, माझ्या चेहऱ्यावरूनच समजतं मी किती झोपलोय, आणि स्वतःला पण ऑड वाटतंय बघायला असंच. पण काय करणार, झोप महत्वाची आहे.
आणि आज तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आज मी घरी कसं काय, आज माझं लॉग इन कसं नाहीये, तुम्ही आज संध्याकाळच्या नेक्ससला का चाललेत. सो असं आहे की आज आहे ब्लॅक फ्रायडे आणि ब्लॅक फ्रायडे असल्यामुळे आज मला सुट्टी आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आपण संध्याकाळी जाऊया, कारण का बरेच दिवस झाले की नेक्ससमध्ये लायटिंग वगैरे नाही बघितली आणि मे बी होपफुली असू शकतं की नेक्ससमध्ये क्रिसमससाठी लायटिंग केलेली असावी. आम्हाला बघायला मिळणार नाही नंतर, म्हणून बोलू आता संध्याकाळची जाऊन बघूया की लाइटिंग्स वगैरे बघायला मिळतील की नाही. तो चलो तुम लोग भी हमारे साथ में, तुम्ही लोक पण चला आमच्यासोबत. आणि हर्षलने ड्रेस घातलाय परत मोबाईल मी नेक्स्टचा, हे थोडासा धान्य आहे त्याला इग्नोर करा. त्यावेळेला जागा थोडी कमी पडली आहे त्याच्यामुळे बेडरूममध्ये ठेवावं लागलंय, बिकॉज ते जरा जास्तच चांगलं धान्य आहे त्याच्यामुळे आम्ही ते एकदम सांभाळून ठेवलंय. ते बाहेरून मागवलंय, म्हणजे महाराष्ट्रामधूनच आहे पण एका चांगल्या ठिकाणावरून मागवलंय. आणि काय बोलतो आपण, हा की मोमेंट मी नेक्स्ट ड्रेस घातलाय आम्ही, आज उद्घाटन केलंय त्याचं, तर जायचं कुठे तर नेक्ससला घेऊन न्यू ड्रेस मी घालत नाही जास्त, मला आवडत नाही जास्त न्यू कपडे दर फेरीला कुठे ना कुठे जाताना घालायचे, मी रिपीट घालते. तिने सगळे ठेवून दिले, प्रेग्नन्सी झाल्यानंतर मस्त सगळे घालणार आहे, तिने मुद्दामून ठेवून दिले ते सगळे नवीन नवीन कपडे नव्हता म्हणून हा मला घालावा लागला. चला आता जास्त टाइम वेस्ट नको करूया, पूर्ण दिवसभर आपली बडबडच चालू आहे. आज नेक्स्ट फ्रायडेचं सेल पण आहे, हा म्हणून आता शॉपिंग पण आहे. नाही शॉपिंग आता आमची नाही करणार आम्ही, खूप शॉपिंग झाली, आता शॉपिंग करायची पण इच्छा नाही आणि कपडे ठेवायला जागा नाहीये. एक कबर्ड सुद्धा ऑर्डर करायचं आहे कधीपासून, कबर्ड वॉर्डरोब कधीपासून ऑर्डर करायचं आहे, पण विचार करतोय की थोडंसं डिफरंट घ्यायचंय, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. बेबीसाठीच, आमचं दोघांचं तर काय आता स्वतःसाठी नाही जगायचं असं, म्हणजे जसं हिचं म्हणणं आहे. आता जे काय आपल्या लाईफमध्ये जे आपल्याला करायचं आहे, लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या करायच्या त्या आता आपल्या मोठो जो आहे तो बेबीसाठी करायचा. बोला आपलं तर झालं, आपण खूप मजा करून घेतली कमी टायमामध्ये. चलो, आणि अजून एक गोष्ट, लग्न झाल्यानंतरचा हा पहिला एक वर्ष असेल जिथे आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र कुठे फिरायला नाही गेलोय. पहिल्या वर्षी आम्ही हिमाचल गेलो, सेकंड इयर आम्ही उटी गेलो, या वर्षी आम्हाला केरळला जायचं होतं. बट होपफुली सिलिगुडी होपफुली सून, लवकरच जे सगळे डेस्टिनेशन आहेत विसरलेलं नाहीये, लवकरच जाऊ आपण. सो फिलहाल गेले, चलो नेक्स्ट. बघू शकता किती छान आणि किती स्मूथ आहे. आणि हा आहे एअरपोर्ट बाजूलाच, आणि हाच रनवे वाटतोय ना, रोडच केलाय, खूप सुपर्ब रोड केलाय. आम्ही आधी या रोडनी आलो होतो तेव्हा सिंगल पदरी रोड होता, म्हणजे असं सिंगल लेन रोड होता. हो, आता 3 लेनचा रोड झालाय पूर्ण. समोर हा बघ, समोर दाखव. अंधार आहे, जास्त दिसणार नाही. आपली लाईट चालू करा. आतली नाही बाहेरची चालूच आहे बाबा, तो थोडा क्लोज नाही दाखव, अजून दिसेल चांगलं. अजूनपर्यंत स्ट्रीट लाईट्स बंद आहेत, स्ट्रीट लाईटचं काम चालू आहे. ऍक्च्युली कलंबोली सर्कलला खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही JNPT रोडनी करंजडेवरून नवी मुंबई एअरपोर्ट रोडने डायरेक्ट बेलापूर, बेलापूरवरून डायरेक्ट पाम बीच मारून सीवूड्स, असं रोड असं डोकं लावलंय. पण चांगलं आहे, ट्रॅफिक नाही, सिग्नल नाही, काय नाही, खड्डे नाही, कुठे नाही, एकदम स्मूथ चालली आहे गाडी. आणि एअरपोर्ट पण मला वाटतं पूर्ण झालंय. 25 डिसेंबरला फर्स्ट फ्लाईट टेक ऑफ करणार आहे, होपफुली इंडिगोची. ती पण मॉलमध्ये एंट्री झाली, फ्रंट साईडने आम्हाला येता येत नाही नेहमी. मॉलमध्ये ऍक्च्युली खूप जास्त रश आहे आज, का माहितीये का, ब्लॅक फ्रायडे सुद्धा आहे. ब्लॅक फ्रायडे आपल्या इथे नाही सेलिब्रेट करत, आउट ऑफ करतात, म्हणजे UK US. आणि त्याच्यामुळे सेल पण आहे इकडे, सेल खूप जास्त लागले, लाईफस्टाईल आणि सगळे जेवढे ब्रँड्स आहेत ना सगळ्यामध्ये, म्हणून आम्हाला फ्रंट साईडने येता नाही येत नाही. आम्हाला बेसमेंटमध्ये गाडी पार्क करून वरती यावं लागतं, आणि म्हणून मॉलमध्ये खूप जास्त रश झाली, कारण सेल पण आहे आणि लोकांना सुट्टी पण आहे. ॲक्च्युली इकडे जेवढे पण ब्रँड्स आहेत ना, त्या सगळ्या ब्रँड्समध्ये 50% ऑफ आहे. सगळ्या ब्रँड्समध्ये ना, लाईफस्टाईलपासून 90% ब्रँड्समध्ये ऑफ आहे. हे बघ इथे समोरच तुमच्या दिसे, हे बघ, ब्लॅक फ्रायडे सेल 50% ऑफ. अँड मध्ये हे बघ, ब्लॅक फ्रायडे सेल 40% ऑफ, आणि 40 आणि 50% डायरेक्ट. किती पण शॉपिंग करा तुम्ही. हे बघ, ब्लॅक फ्रायडे सेल 60% ऑफ, म्हणजे सगळ्यांना खोटं वाटेल की आपण ऑफ आहे असं बोलतोय. नोटिफिकेशन्स येतात, कारण की ऑलमोस्ट आम्ही ब्रँडमधून जेव्हा घेतो ना तेव्हा आपला नंबर रजिस्टर करतात, तेव्हा आपल्याला माहिती पडतं इकडे.
सगळीकडेच आहे ऑलमोस्ट, कुठे नाही असं नाही आहे. आणि इकडे तुम्हाला थीमसुद्धा दिसेल, बट अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काहीच त्या लोकांनी डेकोर वगैरे केलेलं नाही आहे. क्रिसमसचं थीम बनवतात ते लोक. नेक्ससमध्ये आली आणि शॉपिंग नाही केली असं कधीच नाही झालं इच्छाचं. शॉपिंग करणार नाही, विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंग आपल्याला आय गेस खाली जायला पाहिजे, बिकॉज दिस इज ट्रेडिशनल सेक्शन. लेडीज सेक्शन एकदम ग्राउंडला आहे. मग आपण काहीतरी खाऊया इकडे, नंतर खाली जाऊया जाताना. म्हणजे डायरेक्ट तिकडून बाहेर जाता येईल. आणि तुला काय करायचं आहे, बॉलिंग करायची आहे. मला बोलते मला गेमिंग झोनमध्ये घेऊन जा, मला बॉलिंग करायची आहे. नाही नाही नाही, बॉलिंग आता पोटातला बॉल सांभाळा आधी, नंतर बॉलिंगसाठी येऊया. आमच्या इकडे एक गेमिंग झोन पण आहे इकडे, बिअर गार्डन, द गेम गार्डन, इकडे बॉलिंग होते. करूया आपण, बेबी होऊन दे 3 महिन्यांनी, तू रिकवर हो, त्याच्यानंतर बॉलिंग करूया आपण. ठीक आहे. सभ्यता इकडे पण 50%चा ऑफ आहे. खूप छान छान ड्रेसेस आहेत. सभ्यता बीबामध्ये, बीबामध्ये तर 70% ऑफ आहे बघ. कुठे UK ना, तिकडे मॉल्समध्ये आणि रोड साईडमध्ये सेम कपडे भेटतात, म्हणजे ब्रँड्सचे चांगले भेटतात. ही बघ इथे 70% ऑफ पण बीबा. ब्लॅक फ्रायडे सेल, ग्लोबल देसी 50% ऑफ. डोळे शेकून तिला मी डोळे शेकवायसाठी इकडे आणलं, म्हणजे तुला काहीतरी नवीन नवीन गोष्टी दिसतील इकडे म्हणून. बाकी खरंच शॉपिंग करायची इच्छा नाही होतं ना, तर एवढ्याला आपण शॉपिंग करायचं थांबलो पण नसतं. मग लाईफस्टाईलमध्ये एक चक्कर मारून येऊया की नवीन काय दिसतंय का, आपल्याला बघायला भेटतंय का ते बघूया. नाही नाही नाही, बेबी व्हायच्या आधी काही शॉपिंग नाही करायची आम्हाला. शॉपिंगच्या आधी विचार केला खाऊन घेऊ. खाऊन खाऊन खायचं काय तिला लास्ट टाइम, बर्गर किंगचं बर्गर खायचं तिला. दुसरं काय नको. दुसरं काय खायचं आहे, चल. आज फूड कोर्ट थोडाफार खाली आहे, जास्त काही एकदम भरलेला नाही आहे ऑलमोस्ट. हां, सेल आहे म्हणून शॉपिंगसाठी आलेत. रेअरली लागतो. फूड सेक्शनला तर पोचलो आहे, पण काय खायचं अजूनपर्यंत काहीच डिसाईड नाही आहे. मला तरी बर्गर खायची इच्छा आहे. अजूनपर्यंत मॅडम डिसाईडच करते काय खायचं आहे. काय खायचं जंक फूड आहे ना, जंक फूडच आहे इथे. तुला हेल्दी हायजेनिक काय नाही भेटणार. तू सांग काय खायचं. ठीक आहे मग पिओ आहे. पण फॅन्टा नको नको बोलून पण हिने मला जबरदस्ती फॅन्टा आणायलाच लावला बर्गर किंगमधून. फ्राईज आणि हा घे तुझा चिकन बर्गर. माझा वूपर आहे 9 मंथचं काय. 9 मंथ समजा समजा मी बर्गर खाते, अशी मला क्रेविंग झाली. ते पण सिंपल बर्गर. हा सिंपल घेतला तिच्यासाठी. हा माझा आहे वूपरवाला है ना. कर आता एन्जॉय. शेवटचा एन्जॉय म्हणजे परत 3 महिने गॅप आहे तुला. 3 महिने जंक फूड नाही खायचं आहे ना. पथ्य पाळायचे आहेत, पेज खायचे आहे, डाळ भात खायचे आहे, आळणी जेवण खायचं आहे. जी पेटपूजा झाली, जसं बोललो तर पेटपूजाच्या नंतर आम्ही जाणार शॉपिंगला. आता शॉपिंग टाईम आहे ना. शॉपिंग म्हणजे असं जर काय आवडलं पण आहे आणि काही आवडलं तर घ्यायचं, नाही तर नाही घेणार. कारण का असं नेसेसरी काही वाटत नाही आता काय घेणं. बिकॉज ऑलरेडी जाणारच नाही. 2-3 महिने अजून कुठेच जायचं नाही आम्हाला ॲक्च्युली. आणि असं वाटतं की घरातच राहणार आहे तर कशाला शॉपिंग करायचं. ते क्लोथ्स असेच वॉर्डरोबमध्ये असे पडून असे राहणार आहेत. सो लेट्स सी लाईफस्टाईलमध्ये काय काय बघायला भेटतं नवीन नवीन. आलं असेल तर विंटर कलेक्शन. हां, विंटर कलेक्शन पण काय कुठे घालून जाणार विंटर कलेक्शन. बघूया. आपण बाहेर निघणार आहे ते पण डायरेक्ट मार्च, एप्रिल, मे. समर कलेक्शन करणार आहे. छान आहे ना. असं कलेक्शन आहे की आम्ही घालूच शकत नाही आता है ना थोडे दिवस. विंटर कलेक्शन खूप छान आलं आहे. आता नाही बट नंतर घालू शकतो. पण नंतर कधी घालू त्यापेक्षा नंतर घेऊन घेतलेलं ॲक्च्युली मस्त आहे. सिंपल स्वीट डिसेंट असंच कुठे जायचं असेल तर खरंच चांगलं आहे.
सायकलिंगसाठी पण छान आहे. हां विकेंडला कुठे बाहेर गेलो तर. विंडो शॉपिंग आहे. विंडो शॉपिंग आहे आज फक्त आमची. फर्स्ट टाइम असतो. फर्स्ट टाइम असं झालं आहे की आम्ही कुठेतरी आलो आहे मॉल बिलमध्ये आणि आम्ही खाली हात चाललो आहे काही न घेता. नेमकं आम्हाला घालायचं नाही आणि खूप छान छान ड्रेस दिसतं तिला. जीव जळतोय. वाव छान छान कलर आलेत रे. आणि जिंजरचे जे ऑनलाईन असतं. नाही नाही जिंजरची नाही फेम फॉरएव्हरची आहेत तिथं. खूप सुंदर. घरी जायचा टाईम आला जवळ. वाजलेत 9:30 आणि बेसमेंटमध्ये गाडी लावल्यामुळे खाली जावं लागतंय. काहीच नाही घेतलं ना. अपसेट आहे मॅडम काहीच नाही घेतलं. काय करणार. लिपस्टिक घ्यायची लिपस्टिक लावून जाणार कुठे. बॅग घ्यायची बॅग घेऊन जाणार कुठे. कपडे घ्यायचे 3 महिने कुठे बाहेर नाही जायचं. सगळा मूड ऑफ झाला आहे. फर्स्ट टाइम असं झालं असेल ना की आपण काय नाही घेतलं. फर्स्ट टाइम. घरी आलो आम्ही. वाजलेत 10 आणि कुणालचा काय अतापत्ता नाही आहे. आय गेस तो केक आणायला गेला आहे. आय गेस मला तरी असा डाऊट आहे. आणि जेवणसुद्धा आमचा रेडी झाला आहे. सो विचार केला घरी येऊन जेवून झोपून जाऊया. पण हा आला नाही आहे अजून. तरी मला असं वाटतं की केक आणायला गेला आहे. पण खरंच जर आणायला गेला असेल तर ते मी नक्कीच शूट करणार आणि त्यानंतरच ब्लॉग एंड करणार. विचार केला ब्लॉग एंड करू. मग तो मला बोलला की ब्लॉग नको एंड करू. सो लेट्स सी. कुणाला आलाय वाटतं. बराच उशीर झाला जायला. मला वाटलंच केक घेऊन आलाय. मला थँक्यू. खूप मोठा नाही मोठं नाही आणलं आणि गिफ्ट पण काही घेता नाही आलं याच्यामध्ये. हे केक कापूया आपण मस्त. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी 3rd अॅनिव्हर्सरी बाबू. हॅपी 3rd लव्ह अॅनिव्हर्सरी. लव्ह अॅनिव्हर्सरी. मिस्टेक नको व्हायला ना. मला तुला बरोबर पहिले. चांगला आहे ना ते. थँक्यू. जास्त काही नाही करता आलं बिकॉज काय आहे ना की आमची सगळी गडबड चालू आहे. प्रेग्नन्सी तुम्हाला माहिती आहे. आणि आज बरोबर आम्हाला यायला पण लेट झाला. गेलो होतो सीवूड्सला. हे बघ केकची हावरी आहे. एवढी हावरी ना बोलते ते पण तिला मान नाही. कॅमेरा चालू आहे पण ते लक्षात नाही. केक खायची सुरुवात झाली ती बघ. आणि गिफ्ट पण काय नाही घेतलं कारण का गिफ्ट घेण्यासारखं काहीच नव्हतं. कुठली गोष्टी घ्यायची म्हटलं तर घेऊन जाणार कुठे. कपडे घ्यायचे झाले तर कुठे जाणार आपण कपडे घालून. नव्हती ऍक्च्युली माझी पहिली गोष्ट. आणि ऑलमोस्ट तिच्यासाठी मी शॉपिंग करून ठेवलेली आहे नवीन नवीन कपड्यांचे. ते आता रिव्हील नाही केलेत. तुम्हाला कळेलच आमची प्रेग्नन्सी जर्नीमध्ये तर तुम्ही बघितलंच. आणि आता बेबीच्या जर्नीमध्ये तुम्हाला कळेल की अर्चनाच्या अजून किती नवीन नवीन कॉस्ट्युम्स आहेत. मॉमेन मी नेक्स्ट मधून घेतले आहेत. काही ऑनलाईन मागवले आहेत. बरेचसे कपडे मी मागवले. दरवेळी दारावर शिपमेंट येते. चप्पल झाली घरातली चप्पल झाली. यार हैराण झालोय मी. खरंच हैराण झालोय. सो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आज होती आमची 3rd लव्ह अॅनिव्हर्सरी. आणि हा ब्लॉग मे बी आमच्या दोघांचा शेवटचा ॲज अ लव्ह पार्टनर म्हणून असेल बिकॉज त्याच्यानंतर तो पॅरेंट्स म्हणूनच येणार आहे. कोइन्सिडन्स आहे. आजच्या दिवस्तीच आम्हाला म्हणजे भेटून 3 years झाले. 3 वर्ष. आणि आजच्या दिवशी आम्ही कुठे भेटलो होतो. फक्त 2 तास भेटलो. 2 तास भेटलो होतो बँडस्टँडला. बँडस्टँडला पण नाही. त्याच्या आधी तुला पिक केलं होतं प्रियदर्शनीच्या बस स्टॉप वरती. मुंबईला. तिकडून आम्ही बँडस्टँडला गेलो होतो. बँडस्टँड वरून मग मी हिला परत ड्रॉप केलं होतं स्टेशनला. बँडस्टँड कसं झालं त्याला मी विचारलं कुठे जायचं तर हा मला बोलतोय तो जिथे नेशील तिथे. आणि मला एकच गोष्ट आवडते माझी बँडस्टँड. तर मी याला म्हटलं चल 5 गार्डनला जाऊया. तर हा मला बोलतोय की नाही गेलो आम्ही तिकडे माटुंगा 5 गार्डन. पण हा बोलतो इथे खूप क्राऊड आहे. म्हणजे तिकडे ना कॉलेजचे जास्त स्टुडंट्स असतात. नंतर मला बोलतो बँडस्टँड जाऊया. म्हटलं हो चाल. नंतर मला बोलतोय आता इथून रस्ता कुठून आहे. तू मुंबईचा आहेस ना गोरेगावचा तुला नाही खरं सांगतो मी मुंबईचा आहे गोरेगावचा आहे. पण प्रश्न असा आहे ना
की याच्या आधी मी कधीच बाईक घेऊन किंवा गाडी घेऊन गेलो नव्हतो. मी जेव्हा हिला भेटायला गेलो फर्स्ट टाइम बाय ट्रेन जायचो मी, आणि स्टेशनवरून मी बस पकडायचो आणि बस पकडून बँडस्टँडला जायचो. आणि तो रूट त्याचा नव्हताच, म्हणजे माटुंगा सायन हा त्या साईडला आपलं जाणेच नसायचं, आपला काही विषयच नाही तिकडे. जायचं कुठे आपण जुहू बीच पर्यंत जायचो, त्याच्या पुढे आपण कुठे गेलोच नाही. आणि कधी गेलो तर बँडस्टँडला किंवा मरीन लाईन्सला, त्या व्यतिरिक्त जाणं नाही आमचं. फक्त 2 hours भेटलो. 2 hours भेटल्यानंतर त्यात पण मी बोलली नाही मला घरी जायचंय, मला घरी सोड, मला घरी जायचंय, मी जास्त नाही थांबणार. आणि त्याच्यानंतर ह्याला असं वाटलं, मी घरी बसला बोलतोय मेसेज वगैरे का नाही केलं, तर ह्याला आणि मला दोघांना असं वाटलं मे बी आमचा लास्ट मीटअप असेल इथे जाईन. माहिती नव्हतं हा मीटअप इथपर्यंत मेसेज वगैरे काही करत नाही, बघू नंतर मेसेज. आणि तेवढ्या त्याने मला फोन केला. हा फोन केला, मी तिला फोन केला, मग तुला बोललो पोचलीस की नाही घरी, आणि असं बोलता बोलता तिला विचारलं मी कसं वाटलं भेटून. मग काय त्याला असं एक्सपेक्टेशन होतं की ऑन द वे ही मला फोन करेन, पण मी याला कॉलच नाही केला. नाही केलाय. आणि मी पण बाईकवर असल्यामुळे फोन नाही केला. मी बराच खूप तासानंतर तिला फोन केला की बाबा तू पोहोचलीस का नाही, आणि त्याला कन्फर्म करायचं होतं की बाबा इथेच एंड नाहीये ना, इथेच एंड नाहीये ना. तो मला बरेचसे डाऊट फोन होते, का नाही केलास तू. बरेचसे डाऊट होते मनामध्ये. हा, आणि 2च तासाचा म्हणजे मीटअप होता, जास्त काय आम्ही कुठे गेलो नाही, चिल आउट केला नाही. 2 तासामध्ये पण कसं डिसिजन घेणार ना प्रत्येक गोष्टीचं लाईफचं. मग आम्ही थोडं बोलत गेलो. खूप मोठी स्टोरी आहे, नंतर काहीतरी तुम्हाला नक्कीच सांगेन, नक्कीच कळवेन. सो असा होता आजचा दिवस. आम्ही जास्त काही स्पेंड नाही केलं, नेक्सेसला गेलो, बस दॅट्स इट. आणि आता डायरेक्टली कुठे भेटायचं? हॉस्पिटलला. डायरेक्ट हॉस्पिटलला भेटायचं आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हॉस्पिटलला भेटायचो. सो हा ब्लॉग आम्ही आता इथे सेंड करतोय. भेटूया आपण डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अजून एक क्युरियोसिटी आहे मला, की मला सगळ्यांना बरेच दिवसापासून एक प्रश्न विचारायचा होता, आणि कमेंट करून तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे. जो कोणी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघतोय त्याने नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जशी आम्हाला क्युरियोसिटी आहे तशी तुम्हाला सुद्धा असेल आय गेस. आमच्या फॅमिलीला तर खूप जास्त आहे, म्हणजे आम्हाला लिटरली बेबी बॉय होणार की बेबी गर्ल होणार, हे गोष्ट आम्हाला नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की आम्हाला बेबी बॉय होईल की बेबी गर्ल होईल. सो प्लीज तुम्ही नक्कीच कमेंट करायला विसरू नका की आम्हाला बेबी बॉय होणार की बेबी गर्ल होणार. आणि असेच तुमचे ब्लेसिंग्स राहून द्या. आमच्या फॅमिलीला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे, सगळे खुश आहेत, सगळे फोनची वाट बघतायत. फोनची वाट बघतायत. अजून आमची ड्यू डेट पण जवळ आलेली नाही, अजून 10 दिवस बाकी आहेत, पण सगळे आतुरतेने वाट बघतायत. त्यांना असं डाऊट आहे की मी हॉस्पिटलला डायरेक्ट, म्हणजे काही पप्पा तर बोलतात फोन सायलेंट वरती ठेवला नाही आम्ही, रिंगिंग वरती ठेवतोय, कारण कधी पण फोन येतो. दीदी कधी सगळेजण. आणि आम्हाला पण तेवढीच क्युरियोसिटी आहे ऍक्च्युअली. आम्ही खूप जास्त आता हॅपी आहोत. आम्हाला असं झालंय की कधी आम्ही फेस बघतोय. खरंच यार, खरंच खूप म्हणजे हे 9 महिने कसे असतात आणि कसं आई वडील बनणं हे पुण्याचं काम तर आहेच, पण किती भाग्याचं काम आहे ना हे नक्कीच या 9 महिन्यामध्ये आम्हाला कळून समजलं. कारण मी आज हॉस्पिटलमध्ये पण रडू नकोस, पण खरंच म्हणजे 9 महिन्याचे बोलतो आपण, बाहेर आला तर फुलासारखं आपण जपतोच आपलं जे काय बेबी बॉय किंवा बेबी गर्ल ज्याला बोलतात, पण जे प्रेग्नन्सीचा स्टेज असतो ना एवढा डिफिकल्ट आणि एवढा संयमाने घ्यावा लागतो ना, खरंच गर्ल्स ना. आणि दोघांचा तिचा पण सपोर्ट असतो, माझा सपोर्ट तिला असतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये पार्टनर्स सोबत असणं आणि समजून घेणं एकमेकांना खूप इम्पॉर्टंट असतं. केअर, टाइम टू टाइम ब्रेकफास्ट, जेवण ते तर सगळं करतात, पण त्याच्यासोबत प्रेम असणं, दोघांचा टाइम असणं, स्पेंड करणं, चांगल्या गोष्टी बोलणं. बाहेर येतो ऍक्च्युली हेल्दी राहतो, स्ट्रेस आउट दोघं पण नाही पाहिजे. म्हणजे आमचं असं झालं ना, कधी कुठल्या गोष्टीवरून मी हायपर जरी झालो ना तरी पण आम्ही काय करायचं माहिती, शांत बसायचं एकदम, दोघं ती ते कोपऱ्यात या कोपऱ्यात, मग एक तसं आम्ही बोलायला जायचो, काय चुकलं वगैरे असेल तरी पण. बट असं ओरडणं किंवा काय उलट बोलणं असं केलंच नाही आम्ही. पूर्ण 9 months आम्ही एकच घाबरलो की आम्ही जर ओरडलो म्हणजे एकामेकावर, जर आम्ही बस्ट आउट झालो तर ते इम्पॅक्ट बेबीवर जातं आणि बेबी अग्रेसिव्ह होईल, कसं होईल त्याचं पण टेन्शन असतं. म्हणून आम्ही विचार केला, गोष्टी आम्ही खूप केअरफुली खूप केलं. 9 महिन्यामध्ये आम्ही खरंच ट्रस्ट मी टचवूड की असं एवढं काही ऍक्सिडेंट आमचं काय झालं, पण कधी काय होतं ना यार, हे का नाही केलं ते का नाही केलं, त्याच्यावरून होतं वाचावाच. पण मी चल ठीक आहे, ती पण मी गरम झालो तर मग ती पण बोलते बाबा शांत राहा.
असा आम्ही टॉपिक क्लोज करायचो. ब्लॉग खूप मोठा झालाय. ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट Next मध्ये. vlog मध्ये. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, Share शेअर करा करा आणि आणि subscribe सबस्क्राईब करा. करा. बिकॉज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे. आहे जशी तू आम्हाला- नसशील त्या ब्लॉग मध्ये, तू लेट दिसशील, सगळ्यात पहिला मी दिसणार मे आहे. बी माझे रिॲक्शन याला कॅप्चर नाही करता येणार, पण जे फॅमिलीचे रिॲक्शन असतील ते तुम्हाला नक्कीच दिसतील. Sure, आता त्या actually. डॉक्टरवर डिपेंड करतं, माझी रिॲक्शन त्याला कॅप्चर करून देतात नाही, की डॉक्टरांना मी सगळं सांगितलंय की आम्हाला सगळं शूट वगैरे OT करायचं आहे. मध्ये- दे आर लाईक ओके, बट ओटी मध्ये मला बोलतात तू नको येऊस, कारण का असे बरेच जण आहेत जे केसेस झालेत. केसेस झाल्यात की म्हणजे येऊन तर देतात पण त्यांना चक्कर येते. चक्कर येऊन ते पडतात. मग त्यांचं असं म्हणणं आहे की पेशंटला हँडल करायचं की की त्यांच्या husband हस्बंडला handle हँडल करायचं. करायचं. सो ते गोष्ट खूप टास्क असतं त्यांच्यासाठी म्हणून आणि मी बोलूया, difficult जातं. आपल्याला हे जमणार आणि नाही. ऑलरेडी ह्याला मी एकदम नरम काळजाचा आहे. मला काय असं सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह आहे मी या गोष्टींमध्ये. मध्ये रक्त एक तर मला बघवत नाही असं. सो त्याला त्रास होणार, तर मी म्हंटल की नको जाऊ दे, जास्त डॉक्टरला कन्व्हिन्स नको करायला. Overheadache सो नको. येस प्लीज, जे कोणी असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर ऑल युअर ब्लेसिंग्स. आमच्या 9 महिन्याच्या जर्नीमध्ये तुम्ही पण सपोर्ट केला, खूप प्रेम दिलं. आणि हा बेबी आमचा खूप लकी असणार आहे, ते तुम्हाला कळेल का? कळेल, नक्कीच कळेल. कळेल. आम्ही तुम्हाला त्याचं बघूया, सांगूया नक्कीच सांगेन. बोलायला गेलो तर तुमचा डेटा संपेल. बघून ऍक्च्युली डेटा संपेल आणि आम्ही पण थकून जाऊ बोलता. सो आता डायरेक्टली भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लवकरच येईल नेक्स्ट ब्लॉग, जास्त वेट नाही Bye करायला everyone. लावणार. सो बाय Bye everyone. गुड